फ्रेंड्स, भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपला स्वागत आहे. आज आपण बटर चिकनची रेसिपी बनवणार आहोत, ती पण घरच्या साहित्यात आणि एकाच भांड्यात आपण ही सगळी रेसिपी बनवणार आहोत. तर चला मग रेसिपीला सुरुवात करू. तर त्यासाठी मी जवळजवळ 300 ग्रॅम हे चिकन घेतलेले आहे. आता लहान मुलं खाणारे असल्यामुळे मी बोनलेस चिकन घेतलेलं आहे हे आणि स्वच्छ धुवून घेतलं आहे अगोदर. मग आता यालाच आपण मॅरिनेट करायला ठेवायचं आहे अगोदर. तर मग ते मॅरिनेट करण्यासाठी त्याच्यात आपण अगोदर एक मोठा चमच्याभर धना पावडर टाकून घेऊ आणि नंतर मग लगेचच आपल्याला त्याच्यात हळद टाकायची. अर्धा चमचा, पाव चमचा जो हळद आहे त्याच्यात परत अर्धा चमचा आपल्याला लाल तिखट टाकायचे. मग अर्धा लिंबाचा वापर आपण करणार आहोत याच्यात. अर्धा लिंबू आपल्याला पिळून घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे. आता तुम्हाला जसं आंबट लागेल, तुम्हाला पाहिजे तुम्ही एक लिंबही टाकू शकता, पण जास्त आंबटमुळे भाजीची टेस्ट जाते. ओरिजिनल जी टेस्ट आहे ती येत नाही, त्याच्यामुळे मी अर्धाच लिंब याच्यात पिळलेला आहे. आता बरेच लोक दही वापरतात याच्यात, पण मी काही दही वापरलं नाही, कारण आयुर्वेदानुसार नाही विरुद्ध अन्न तयार होतं आणि बरेचसे मग ते काय होतं, स्किन प्रॉब्लेम होता, काही आजार वेगळे वेगळे आजार होतात, त्याच्यामुळे काही दह्याचा वापर केलेला नाही. आता याच्यात मी घरचं लोणी टाकलेलं आहे 1 चमच्याभर आणि 1 चमच्याभर अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली. मग आता हे सगळं आपण मीठ टाकायचं आहे त्याच्यात. अर्धा चमचा मी मीठ टाकलेलं आहे अजून. मग आता हे सगळं आपल्याला चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. का हे सगळं मसाला आपला जो आहे तर तो सगळा सारण त्याला लागलं पाहिजे, त्या हिशोबाने आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आता व्यवस्थित असं हे सगळं मिक्स झालेलं आहे आपलं. तर बघू शकता तुम्ही, एकदम छान असं खालीवर करून सगळ्या पार्टला लागेल अशा हिशोबाने आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे सगळं. मग आता हे आपण सगळं मिक्स झाल्यानंतर कमीत कमी 10 मिनटं आपण हे साईडला ठेवून देऊ, म्हणजे ते चांगलं मुरेल, त्याच्यात मसाले सगळे लागतील त्याला. मग आता ग्रेव्हीसाठी म्हणजेच आपल्याला रश्श्यासाठी आपण ते साहित्य घेतलेले. तर 1 वाटी कांदा घेतलेला आहे, 1 वाटी टोमॅटो घेतलेला आहे आणि खडे मसाले घेतलेले आणि नंतर मग त्याच्यात मोठी विलायची, छोटी विलायची, दालचिनीचा तुकडा, लवंग आणि कसुरी मेथी, अद्रक लसूण पेस्ट घेतलेली, काजूचे तुकडे घेतलेले 4-5 आणि घरचं लोणी घेतलेलं. आता तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बाजारातलं वापरू शकता. मग आता हे आपण कढई ठेवून घेऊ. आता मसाला आपल्याला तयार करायचा. मग त्याच्यात थोडंसं आपण तेल टाकून घेऊ अगोदर. कांदा परतण्यासाठी तेल टाकून घ्यायचे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही लोण्याचाही त्याच्यात वापर करू शकता. मी इथं तेलच वापरलेलं आहे. मग आता तो आपण कांदा चिरून ठेवलेला होता मोठी वाटीभर, आता उभा आडवा तुम्हाला जसा पाहिजे तसा चिरून घ्या, कारण तो कांदा आपण नंतर काय करणार आहे, बारीकच करणार आहे मिक्सरमध्ये. त्यासाठी आपण काय करायचं आहे, जसा पाहिजे तसा चिरून घ्यायचा आहे आणि परतवून घ्यायचा आहे. आता हा कांदा आपल्याला चांगला 1 ते 2 मिनटं सोनेरी रंगाचा होईपर्यंत चांगला परतवायचा आहे आणि नंतर मग त्याच्यात लगेचच आपण तो कांदा चांगला परतून झाला सोनेरी रंगाचा, कमीत कमी 1-2 मिनटं चांगला परतून होतो तो. आणि नंतर मग लगेच आपल्याला त्याच्यात टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. आता टोमॅटो पण आपला चांगला परतून झाला व्यवस्थित, बघू शकता असं सॉफ्ट मऊ झाला टोमॅटो. त्याचा रंग बदलायला लागला का टोमॅटोचं पण असं लगेच मऊ पडायला लागतो. मग त्याच्यात जे खडे मसाले आहे त्याच्यात 4-5 लवंग, मोठी विलायची, हिरवी वेलची, दालचिनीचा छोटा तुकडा आणि काजूचे तुकडे, हे सगळं आपल्याला टाकून घ्यायचं आहे. अद्रक लसूणची पेस्टही आपण टाकून घेऊ त्याच्यात 1 चमच्यावर आणि व्यवस्थित हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे. कमीत कमी 3 ते 4 मिनटं आपला हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे. आणि पुन्हा आपण त्याच्यात 1 चमच्याभर चांगला लोणी टाकून घेणार आहोत. तर लोण्यामुळे ना, खरं आपलं बटर चिकन असल्यामुळे याच्यात लोण्याचा वापर भरपूर करायचा आहे. आणि मीठ टाकायचं आहे पुन्हा. आता मीठ डबल टाकलं गेल्यामुळे भाजीला आपल्याला मीठ टाकायची गरज पडणार नाही. आता हे व्यवस्थित असं चांगलं परतून झालं, बघू शकता तुम्ही एकदम टोमॅटो पण मऊ पडलेला आहे. मग त्याच्यातच आपल्याला लाल मिरच्या टाकून घ्यायच्या. आता तुम्हाला पाहिजे तुम्ही टाकू शकता, नाही टाकल्या तरी चालतील. आता मग जसं तिखट लागत असेल तसं त्या हिशोबाने लाल मिरच्या तुम्ही टाकू शकता. आता मी इथे 2चाच वापर केलेला आहे आणि या कलरसाठी वापरलेला आहे. तर आता मग आपण परतून झालेला आहे मसाला. तर टेम्परेचर बंद करू आणि हा मसाला आपण साईडला काढून घेऊ, म्हणजे मसाला थंड व्हायला आपल्याला मदत होईल.
कारण मग पुढची प्रोसेस म्हणजे आपण जे चिकन परतवणार आहोत तर ते मग आपल्याला याच कढईत परतवायचं, म्हणून आपण ही कढई रिकामी करून घेऊ आणि मसाला थंड व्हायला ठेवून देऊ साईडला. आता जे चिकन आपण मॅरिनेट करून ठेवलेलं आहे मग ते आपल्याला परतवायचं. मग पुन्हा आपण 1 चमच्याभर तेल या कढईतच टाकून घ्यायचं आहे आणि इंडक्शन आता ऑन करून घेऊ आणि पुन्हा त्याच्यात मग आपल्याला जे चिकन आपण मॅरिनेट केलेलं आहे ते त्याच्यात सोडून घ्यायचं आहे कढईमध्ये. आता थोडंसं असलं तर तुम्ही असं एक एक करूनही तर थोडं सेपरेट ठेवू शकता. जास्त प्रमाणात असलं तर सगळंचं सगळं टाकलं तरी चालेल. आता हे एक एक करत एवढा आपल्याला वेळ नाही आहे थोडं थोडं करत बसायला, मग त्याच्याने मी सगळंचं सगळं त्याच्यात टाकून घेणार आहे आणि नंतर मग सगळं परतून घेणार आहे. आता हे खालीवर करून घ्यायचं आहे चांगलं आणि कमीत कमी 5 ते 7 मिनटं आपल्याला हे चांगलं परतवायचं आहे बरं का. म्हणजे त्याच्याने ते चांगलं असं छान शिजेल पण वाफेवरच होईल ते. तोपर्यंत आपण काय करू, ते होतं आहे तोपर्यंत आपण मसाला मिक्सरच्या भांड्यात दळून घेऊ. आता हे मिक्सरच्या भांड्यात मी अगोदर लोणी काढलेलं होतं, त्याच भांड्यात मी आता हा मसाला दळून घेतलेला आहे. मग आता हे आपलं चिकन बघा चांगलं असं मस्त परतून झालेलं आहे. कारण त्याचं आता थोडंसं खालून करपतंच आहे परतताना, तर व्यवस्थित असं असं कच्चं आहे का शिजलेले बघून घ्यायचं आहे. म्हणजे तुकडा पडत असेल तर लगेच पटकन असं शिजलेलं आहे असं ओळखायचं आहे. मग आता हे चांगलं परतून झालेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त. मग आता हे आपण परतून झाल्यानंतर लगेचच आपण दुसऱ्या भांड्यात काढून घेऊ. आता ज्या भांड्यात मॅरिनेट केलं होतं ना मी त्याच भांड्यात काढून घेते, कारण मलाही जास्त भांड्यांचा पसारा करायला आवडत नाही. मोजून मापून जेवढा आपल्या कमीत कमी भांड्याचा वापर होईल त्याच्यातच मी स्वयंपाक करते. आता बघू शकता तुम्ही सगळं हे याच्यात काढून घेतलेलं आहे. मग आता पुन्हा तीच कढई आपल्याला ठेवायची आणि त्याच्यात मग आपल्याला बटर किंवा लोणी किंवा बटर ते काही तुम्हाला जे टाकायचं ते टाकून घ्या. तेल टाकायचं. आता मी 1 चमच्याभर त्याच्यात लोणी टाकून घेतलेलं आहे, मोठा चमचा भरून टाकून घेतलेलं आहे. कारण बटर चिकन म्हटलं तर लोण्याचा वापर भरपूर झाला पाहिजे त्याच्यात. आणि नंतर मग जो मसाला आपण वाटलेला आहे तर तो पाणी टाकून वाटलेला आहे. त्याची एकदम बारीक अशी पेस्ट स्मूथ पेस्ट तयार करायची. आता टोमॅटो मी त्याच्यात एकच टाकलेलं होतं. तुम्हाला पाहिजे थोडीशी आंबट गोड टेस्ट लागत असेल तुम्हाला तर मग तुम्ही थोडंसं त्याच्यात जास्त टोमॅटोचा वापर करू शकता. 2-3 टोमॅटोचा वापर करू शकता. आणि टोमॅटो शक्यतो लाल बुंदच घ्या. मग आता मी याच्यात एकच टोमॅटो वापरलेला आहे, कारण माझ्या मुलांना जास्त ते आंबट गोड टेस्ट आवडत नाही, म्हणून मग टोमॅटो मी एकच वापरलेला आहे याच्यात. आता ह्या मसाला आपल्याला चांगला परतू द्यायचा आहे. 2 मिनटं तरी आपल्याला चांगला परतू द्यायचा आहे. तो कमी टेम्परेचरवर चांगला परतू द्यायचा आहे. मसाला परतत आला का त्याच्यात आपल्याला चिकन मसाला टाकायचा आहे. आता कोणताही तुम्ही ब्रँडचा चिकन मसाला टाकू शकता. नसेल चिकन मसाला घरामध्ये तर तुमच्या साठवणीतला काळा मसाला वापरू शकता, नाही तर मग गरम मसाला असेल तुमच्याकडे तर तोही तुम्ही वापरू शकता. आता हा पुन्हा मसाला टाकल्यावर चांगलं पुन्हा 1 मिनटं आपल्याला चांगलं परतवायचं आहे. नंतर मग ज्या भांड्यात आपण मसाला वाटलेला होता की त्याच भांड्यात पाणी टाकून थोडंसं असं विसळून घ्यायचं आणि ते पाणी टाकून घ्यायचे ते ग्रेव्हीमध्ये आणि पुन्हा चांगली उकळी येऊ द्यायची त्याला. कमीत कमी 2 मिनटं आपल्याला हे चांगली उकळी द्यायची. मग ते असं उकळी आली म्हणजे चांगलं ते असं फटाफट असं उडतं त्या अंगावर, काही साईडलाही उडतं. तर तेवढी ती काळजी घ्यायची का आपल्या अंगावर ते गरम ग्रेव्हीचे फोडू येणार नाही किंवा उडणार नाही याची काळजी घ्यायची आपण. आणि चांगली ती उकळू द्यायची. 2 मिनटं तरी आपल्याला चांगली उकळू द्यायची. टेम्परेचर कमी ठेवायचं आहे. गॅसवर करणार असेल तर गॅस कमी करायचा आहे आणि ती चांगलं रस्सा आपला चांगला उकळू द्यायचा आहे. आता बघू शकता तुम्ही हे चांगलं शिजून झालेलं आहे, किती पटापट उडतं आहे बघू शकता तुम्ही. तर असं मस्त आपलं हे चांगली ग्रेव्ही शिजून झाल्यानंतरच मग आपण त्याच्यात जे चिकन आहे मॅरिनेट परतवलेलं तर ते चिकन आपल्याला त्याच्यात टाकून घ्यायचे आणि पुन्हा आपल्याला 2 मिनटं चांगला म्हणजे तो रस्सा त्याच्यात हे झाला पाहिजे, ॲब्झॉर्ब झाला पाहिजे, त्याच्यात जिरला पाहिजे. त्या हिशोबाने आपल्याला पुन्हा 1 ते 2 मिनटं आपल्याला हे चांगलं पुन्हा शिजवायचं. म्हणजे थोडंफार जरी कच्चं राहिलेलं असलं चिकन तर ते मग त्याच्यात शिजून जाईल. मग आता हे आपण कसुरी मेथी टाकायची त्याच्यात. सगळ्यात लास्टला आपल्याला वरून त्याच्यात कसुरी मेथी टाकून घ्यायची. तुम्हाला पाहिजे तर कोथिंबीरही टाकू शकता, पण कसुरी मेथीमुळे ना त्याचा फ्लेवर एकदम छान येतो. जसे रेस्टॉरंटमध्ये किंवा हॉटेलमध्ये भेटतं ना बटर चिकन, सेम तशीच टेस्ट येते. तर आता हे चांगलं आपल्याला शिजू द्यायचं आहे. मग बघू शकता चांगलं शिजल्यानंतर कमीत कमी 2 मिनटं चांगलं शिजल्यानंतर मस्त असं त्याला कलर आलेला आहे बघू शकता तुम्ही. छान अशी ग्रेव्ही आपली शिजलेली. मग वरून आपल्याला त्याची जी आपली घरातली साय असते किंवा तुम्ही फ्रेश क्रीमही वापरू शकता, पण मी घरातली साय घेतलेली दुधाची आणि ती अशी फेटून वरून त्याच्यात टाकलेली. मग त्याच्याने काय होईल, स्मूथ असं टेस्ट येईल आणि एकदम अशी क्रीमी अशी टेस्ट येते त्याची बघा. आणि खायलाही खूप छान लागते. तशी मस्त आपली ही बटर चिकनची रेसिपी तयार झालेली बघू शकता तुम्ही. तर कमीत कमी अशी 2 मिनटं तरी आपल्याला हे चांगलं
कमी गॅसवर किंवा कमी टेम्परेचरवर तुम्ही शिजू द्या, म्हणजे ते कच्चंही राहणार नाही आणि जो मसाल्याचा फ्लेवर आहे सगळा तो त्या चिकनमध्ये उतरेल आणि खायलाही टेस्टी लागेल. तर असं मस्त आपलं हे आता चमच्याने असं थोडंसं दाबून पाहायचं शिजलं का नाही, मग तुकडा पडतोय की नाही ते चेक करायचे. तुकडा पडला म्हणजे याचा अर्थ आहे आपलं चिकन हे व्यवस्थित असं शिजून झालेलं आहे. मग आता ते चांगलं उकळल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून द्यायचं आहे आणि साईडला घेऊन घेऊ. मग आता आपलं हे वाढायला घ्यायचं आहे. तर बघू शकता असं मस्त गरमागरम आपलं हे बटर चिकन तयार झाले. आता तुम्ही हे बाजरीच्या भाकरीसोबत, नानसोबत किंवा भातासोबतही, गरमागरम भातासोबतही तुम्ही खाऊ शकता आणि सगळे एन्जॉय करू शकता. तर हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये एवढी महागाची डिश खायला जायची गरज नाही. तुम्ही घरच्या साहित्यात, घरच्या घरी असं हे बटर चिकन बनवू शकता. तर फ्रेंड्स, रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि नक्की एकदा तरी हे बटर चिकनची रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत भेटू आपण पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.